नळ योजना घेतली ही जे नळ योजना घेतली आम्ही 1,500 दिली 1,500 त्याला दिले 1,500 लागले आम्हाला पाणी आलं नाही. कसे एक महिनाभर बी पाणी आलं नाही 3-3 हजार रुपये भरले पण महिनाभर बी पाणी आलं नाही. पाणी जे आलं ते पुरं तळ्यातलं गढूळ पाणी आलं की ज्याच्यावरून समजा ज्यानं लोकांचे बरेच स्कीम खराब झाली 2-2, 3-3 हजार रुपये लागले लोकांना. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं लोकशाही टाइम न्यूज मध्ये. आज आपण आलेलो आहे सेवली येथील, जालना येथील सेवली या गावामध्ये आलेलो. येथील नागरिकांची पाण्याची खूप मोठी समस्या आहे. आता उन्हाळा लागलेला आहे, समोर आता उन्हाळा लागलेला आहे आणि या भीषण उन्हाळ्यामध्ये अजूनही या गावामध्ये पाणी नाही आणि गेल्या 20 वर्षापासून या गावामध्ये पाण्यासाठी लोक झटतात आणि इथं पाण्याची खूप म्हणजे बिकट अवस्था झालेली इथल्या नागरिकांची आणि पाणी नाही आणि विकतचं पाणी घेतात. जाणून घेऊ आजी, किती वर्षापासून आपल्या गावात पाणी नाही? 20 वर्षापासून, चौथी आहे ही ग्रामपंचायत, चौथी चालू. 20 वर्षापासून आपल्या शरीराला पाणी नाही. आता प्यायला कसं आहे सध्या? प्यायला पाणी नाही, प्यायची अडचण आहे. 3 रुपये कॅन आम्हाला पाणी घ्यावं लागत प्यायचं. 3 रुपये हांडा आणि सांडा उंडीचं मग आता 500 बी द्यावं लागत. कारण आता कोणाचा जर बोर असला तर त्याच्याकडून आम्हाला 500 द्यावं लागत. खालून घेतले आणि आणि आम्ही पैसे बी भरले. 1,500 पैसे भरून आम्ही नळ योजना घेतली ही जे नळ योजना घेतली आम्ही 1,500 दिली. 1,500 त्याला दिले 1,500 लागले आम्हाला पाणी आलं नाही. कसे पाणी आम्हाला आलं नाही. अजून नाही आलं. एक महिनाभर बी पाणी आलं नाही 3-3 हजार रुपये भरले पण महिनाभर बी पाणी आलं नाही. पाणी जे आलं ते पुरं तळ्यातलं गढूळ पाणी आलं की ज्याच्यावरून समजा ज्यानं लोकांचे बरेच स्कीम खराब झाली 2-2, 3-3 हजार रुपये लागले लोकांना. आणि आता गावातली त्याला पाणी सोडा जर म्हणलं तर ते म्हणते इथं पाईपलाईन फुटली, तिथं पाईपलाईन फुटली. अजून पाईपलाईनचा मेळ नाही. 1-2 वर्ष झाले आणखीन काही पाईपलाईन त्यानं काय दुरुस्त केली नाही. आणि आता ग्रामपंचायतला तुम्ही निवेदन दिले की? याचे निवेदन दिले, सगळं दिलं पण काहीच नाही. माझं म्हणणं असं आहे की आम्हाला पाणी व्यवस्थित द्यावं. आम्ही कारण की गरीब लोक आहेत, सगळे घरगुती सगळ्याला पाणी मिळत नाही. त्याच्यामुळे यांनी सगळ्यांनी पाणी चालू आहे का? विकतचं पाणी चालू आहे सगळ्याला. नळ्या वरतून ठरलेल्या सगळ्यांनी 2 दिवस पाणी दिलं ते पण गढूळ दिलं. लहान मुलांना सगळ्याला त्रास झाला, खाजू येत होती, सगळं होत होतं. त्यानंतर बबनराव लोणीकर साहेबांना पण विनंती आहे आमची की त्यांनी काय करावं, पाणी पुरवठा आम्हाला पुरेसा करावा, लवकर करावा. ज्या दिवशी लोणीकर येणार होते 3 महिन्यानंतर त्या दिवशी फक्त पाणी आलेलं आहे, त्याच्या उपर पाणी आलं नाही. आणि 300 कोटीची वॉटर गेटची योजना आपल्या सेवली फेल गेलेली आहे. फेल गेलेली. फक्त ती खेड्यापाड्यासाठी ठेवलेली आहे. शेवलीचं नाव आहे, शेवलीत वॉटर गेट बनवली त्यानं पण पूर्ण खेड्यापाड्यालाच चालू आहे. फक्त शेवलीला काहीच नाही, एक थेंब बी पाणी नाहीये तिचं. गेल्या 20 वर्षापासून 20 वर्षापासून पाणी नाही. पाणी कसं विकतचं आहे का? कसं विकतचं पाणी. 3 रुपये कॅन घेतो आम्ही. 3 रुपये कॅन. आणि पुन्हा इतर पाणी वापरायचं महिन्याने घेतो दुसऱ्याकडून. सगळ्याला पाणी विकतच विकतच आहे, प्यायचं विकतच आहे, सांडायचं विकतच आहे, सगळेच पाणी. टँकरनं पाणी घेता का तुम्ही? टँकरचं पाणी. सकाळी आम्हाला 7ला जर राहिलं तिथं तर आम्हाला पाणी नाहीतर मग पाणी नाही. दुसऱ्या दिवस निघत तर पाणी नाही. आम्हाला घ्यावं लागतं ते पहाटे सकाळी 10ला उठून तिथं टँकर पैसे जाणून पैसे घेऊन पाणी सकाळी सकाळी जावं लागतं. कधी 6ला येतं, कधी 7ला येतं. 7च्या पुढे गेलं की पाणी या पाण्यावालीची बी मनमाई आहे. जर कधी समजा टाइम भेटला त्या टायमाला तो पाणी आणतो. तुम्हाला घ्यायचं असलं तर घ्या, नाही तर तुम्ही जाऊ शकता. आता इथं पण पाण्यावालीची मनमाई चालू आहे. 3 रुपये हांड्यान पाणी देतो तो, जर कधी लागलं तर देतो. जर कधी समजा तुम्हाला 5 मिनिटं जरी उशीर लागले तर पुढच्या ठेप्यावर यावं लागतं. दुसऱ्या गल्लीत जाऊन पाणी आणावं लागत. गेल्या 20 वर्षापासून ह्या गावामध्ये पाणी नाही. 300 कोटीची वॉटर गेटच्या नावावर इथे योजना झालेली आहे, त्याचा अजूनही लाभ नाही या गावकऱ्यांना. तर त्यानं पैसे खायसाठी बनवलेली आहे शासन. त्यानं जी बनवली काय, ही फक्त त्याच्यासाठी बनवली की बुवा याच्यातून आपल्याला किती
किती टक्केवारी भेटन याच्यासाठी बनवलेली आहे त्यानं. त्याच्यामुळे याला काही लोकांसाठी काहीच बनवलेलं नाही. नुसतं नावाला बनवलं, त्या शेतकऱ्याचा फायदा केला आणि त्यानं त्याचा फायदा करून घेतलेला आहे. लोकांची शेती गेली तिच्यात बरीच, आजूबाजूनं पैप टाकले, भानगडी केल्या, कुटाने केल्या, नुसतं डंग करून त्यानं ते सपत करून टाकलं सगळं. आता उन्हाळा येत आहे, उन्हाळ्यामध्ये कसं राहील? उन्हाळ्यात पाण्याची टंचाई आहे. त्यानं बाहेरून पाणी आमच्या शिवारात आणलेलं आहे, पण बाहेर खेळायला पाणी पोहोचतं, शेवलीला एक थेंब पाणी येत नाहीये. याला कारणीभूत कोण? तर याला कारणीभूत फक्त तुमचे ग्रामपंचायत. हे मेंबर लोकांना नुसतं गल्ल्या खांदून टाकल्या, त्याच्यात रस्ते बरोबर नाही, नाल्या बरोबर नाही, पाण्याचं कधीच थेंब नाहीये. त्याच्यामुळे 3 रुपये हांड्यानं पाणी विकत घ्यावं लागतं. कधी येतं, कधी येत नाही. तर कॅन्टर मध्ये सुद्धा तो कधीच भरतो आणि काय भरतो हे काही माहित नाही. त्याच्यामुळे लहान लहान लेकरं आजारी पडतात. शाळेत जायला पुन्हा पैसा नव्हता.